नमस्कार भावांनो, आता या व्हिडिओमध्ये जसं आपण बघा नेहमी तुम्हाला माहिती आहे का मी आपले पिल्ले कोंबडीवर बसूनच काढतो, पण आता जसं आपल्याला एक आता एक्सपेरिमेंट करायचं होतं की खरंच इन्क्युबेटरमधून आपल्याला पिल्ले निघते काही नाही। बघा आता थोडंसं दिसून राहिले असेल तुम्हाला का आपण याच्यामध्ये अंडे ठेवलेले आहे आपल्या फार्ममधले। बघा आता सर्व सिस्टम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। बघा हे आहे मित्रांनो ह्युमिडिटी मीटर, जसं की आता तुम्ही बघू शकता। आता बघा ही मशीन बनली कशाने राहते याच्याबद्दल एक थोडी माहिती तुम्हाला सांगून देतो। हे बघा हा एक थर्माकोलचा बॉक्स आहे मोठा, हे पण मी आता सध्या बनवलेलं नाही आहे, बनवीन तर मित्रांनो तुम्हाला नक्की आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवून देईन। बघा हे पण मी आता जस्ट विकत आणलेली आहे आपल्या फार्मसाठी। बघा आपल्या काही कोंबड्या कसं काही दुष्परिणाम होत होते, जसं मागच्या एक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की काही आपले पिल्ले मेलेले होते, म्हणजे एकाच टोपल्यामध्ये खूप साऱ्या कोंबड्या बसल्यामुळं। तर मित्रांनो आपलं त्यामुळे खूप जास्त नुकसान होतं, पण आपण जे हे पिल्ले याच्यात ठेवल्यानंतर आपल्याला गॅरंटी आहे की आपले पिल्ले ओरिजिनल गावरानी आहे म्हणून अंडे आहेत, तर त्याच्यामुळं मला काही त्याच्या टेन्शनच्या विषयाने आता याच्या पिल्ले हे मशीन पूर्ण 100 याची आहे। बघा आता हे एक टेम्परेचर आपण सेट केलेलं आहे, तुम्हाला जसं दिसत असेल टेम्परेचर मित्रांनो 37.7वर आपण टेम्परेचर सेट ठेवलेलं आहे, जेणेकरून बघा 37च्या जर झाले त्याच्या कमी झालं तर मित्रांनो त्याच्या अंदर तुम्हाला दाखवतो, त्याच्या अंदर लाईट लागलेली आहे, त्याच्या अंदर लाईट लागलेली आहे तर ते लाईट आपोआप ऑन होते। ठीक आहे, तर भावांनो त्याच्या अंदर 2 लाईट लागलेले आहे। आणखीन तुम्हाला आता फर्स्ट टाइम दाखवून देतो। हे बघा तुम्हाला हे बघा भावांनो याच्या अंदर बघा हे 2 लाईट लागलेले आहे, त्याच्यात छोटा एक फॅन लागलेला आहे जसं तुम्हाला दिसत असेल। त्यानंतर बघा हे बघा पूर्ण टेम्परेचर आता ह्युमिडिटी हे बघा पाण्यासाठी ठेवलं आहे, हे ह्युमिडिटी बनासाठी ठेवलेलं आहे आपण आपल्या पिल्लांना। आता त्याच्यानंतर बघा मेन मुद्दा काय राहते, आपण याला ठेवलं मी आता ह्युमिडिटीचा एक असा मॅटर येते मित्रांनो भावांनो की बघा ह्युमिडिटी आपली कमीत कमी भावांनो ह्युमिडिटी किती पाहिजे या मशीनमध्ये। बघा हे थोडीशी मशीन इकडे पडलेली आहे, ते काढून दाखवतो। हे बघा आता हे लगा 37 पॉईंट कमी झालेलं होतं, 37.5 झालेलं आहे। 30.7 झाल्याबरोबर मित्रांनो हा लाईट ऑफ होऊन जाईल। ठीक आहे, हे बघा हे जे तुम्हाला दिसत असेल आता ह्युमिडिटी बघा 56% झालेली आहे आपल्या याच्यामधली 56% आहे। बघा 37.9 झाला आहे, तर टेम्परेचर थोडं वाढत आहे, म्हणजे जसं त्याच्यामुळे कसं झालं आतमध्ये लाईट जास्त आणि हीट जास्त झाल्यामुळं हे बघा ते जे तुम्हाला दिसत असेल ते सेन्सर आहे, ते सेन्सर आहे याचं हे टेम्परेचर सेट करायचं, आणि दुसरं जे सेन्सर तिथं लपलं आहे पांढरवाला ते सेन्सर आहे ह्युमिडिटी मीटरचं। आता ह्युमिडिटी मीटर 55 दाखवत आहे, आपलं ह्युमिडिटी जास्तीत जास्त बघा 45, 50, 55 किंवा 60 अशी पाहिजे। आता आपली 55 आहे, संध्याकाळी वाढते कारण का संध्याकाळी ते मध्ये एक पाण्याचं प्रमाण राहतं त्याच्यामध्ये ते तुम्हाला दिसते। मग आता टेम्परेचर थोडं कमी होतं, हे एक साईडची जे रेष आहे थोडी आपली हे झालेली आहे, पण 37.7 होईल 6 होईल तर मित्रांनो आपोआप हे लाईट लागेल। तुम्हाला दाखवतो तोपर्यंत मी बाकी डिटेल देतपर्यंत बघा आता 38 पॉईंट झालेला आहे। त्याच्यानंतर याची कॅपॅसिटी मला माहिती आहे, तुम्ही कमेंट करून नक्की विचाराल कॅपॅसिटी किती आहे, तर भावा याची कॅपॅसिटी पूर्ण आहे 100 पिल्ल्याची। बघा आता तुम्हाला दाखवतो, हे बघा पूर्ण जसं काही इथे जे गॅपच ठेवलं आहे मी दिसत असेल तुम्हाला, ह्या गॅप ठेवलेले आहे मी स्वतः ठेवलेले आहे, कारण का बघा मला असं वाटलं की मी फर्स्ट टाइम हे वापर करत आहो मशीनचा, फर्स्ट टाइम वापर करत असल्यामुळे मला असं वाटलं की नाही बा हे बघा 37.7 झालेला आहे आता मीटर। आता बघा 6 विन लागला लाईट। ठीक आहे, ऑटोमॅटिक सिस्टम आहे हे मशीन तेच काम करते। आता बघा 37.5 आता अंडरचं टेम्परेचर एवढं होतं, टेम्परेचर सेट करावं लागते तेवढं जसं आपली कोंबडी टेम्परेचर देत राहते तसं त्याचं सेट केलेलं आहे। 37.5 झालेलं आहे, आता बघा अंदर पूर्ण हीट होत आहे दोन्ही याच्यात। आता जसं बघा 37.6 झालेलं आहे, 37.7 झालं, आता बिलकुल लाईट बंद झाला आहे ना। हे ह्युमिडिटी मीटर तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे। तुम्ही अगोदर कसं होतं हे आतमध्ये ठेवा लागत होतं, बट आता ते कसं त्याचे सेन्सर आले असल्यामुळे ते व्हाईट जो केबल दिसत आहे तो व्हाईट जो केबल आला त्याच्यामुळे आता सेन्सरचे काही तेवढा विषय राहत नाही, इश्यू राहत नाही। तर मित्रांनो आता याच्यावर तुम्हाला रोजचे किंवा 2 दिवसाआड एक व्हिडिओ येतच जाईल। आणि हे आता बघा मी 75 पिल्ले ठेवलेले आहे, कॅपॅसिटी 100 पिल्ल्याची असली तरी मी याच्यात 75 पिल्ले ठेवलेले आहे। तर मित्रांनो हे 75 पिल्ले मधून किती पिल्ले निघते याच्या पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहील, आणि छोट्या मोठ्या काही प्रॉब्लेम येत राहिले आपल्या फार्ममध्ये काही राहिलं तर आपल्याला नक्की कमेंट करा। बघा ना आपल्या चॅनलवर तुम्ही एकदा व्हिजिट देऊन बघा, नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलवरची व्हिडिओ आवडेल। जसं की आता तुम्ही बघू शकता सहसा सर्व आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ। आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे भावांनो का यांना आपल्याला हा ऑटोमॅटिक नसल्यामुळे असं हाताने दिवसभर बरं आता 4-5 तासानंतर असं एकदा असा हात फिरून द्यायला लागते, जसं तुम्हाला मार्क दिसत असेल
त्याच्यानुसार मी नेहमी आता जर राहिलो ठीक, नाही तर दिवसातून कमीत कमी 2 टाईम, नाही जास्तीत जास्त जेव्हा पण आपण करू शकतो तेवढं तुम्ही नक्कीच करू शकता. आणि मित्रांनो, आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा काही मदत लागल्यास. हां.